माई जेवायला काय बनवतीये? काय बनवायचं सांग. थांब अण्णाला विचारते मी. अण्णा काय बोलतात ते आवाज त्यांना. अण्णा, ओ अण्णा, इकडे या. काय बनवायचं? काय बनवायचं तुम्ही सांगा. आता काय बनवायचं ते सांगा. तुम्हीच सांगा ना. भाजीला काय? काहीच नाही. पोळ्या आहे? हो आहे. बनवा चुरमा. बरं ठीक आहे. बनवायचा? ठीक. तिखट बनवा मस्त. कांदा वगैरे हो. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, निशाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बनवायचं आहे आपल्याला नवरोबाच्या फरमाईशवरून आपल्या रात्रीच्या पोळ्यांचा चुरमा. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. चुरमा बनवण्यासाठी आपल्याकडे ह्या रात्रीच्या 4 ते 5 पोळ्या आहे. त्याचे आपण असे तुकडे करून घेणार आहोत आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे. भले बारीक पण नाही, असा चुरमा बनवतो ना आपण तसा. पोळ्या आपल्या आता बारीक दळून झालेल्या आहे आणि आपण आता हे बाकीचं साहित्य बघूया. हे आपलं साहित्य आहे. या 4 ते 5 पोळ्या मी या दळून घेतलेल्या आहे. एवढ्या झालेल्या आहेत. एक डिश भरून अशी वाटी भरून. त्याच्यासाठी आपल्याला जिरे लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे, चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि लसूण जास्त टाकायला सांगितलं आहे नवरोबाने. फरमाईश आहे तर लसूण जास्त आहे. आणि हिरव्या मिरच्या, हे हिरव्या मिरच्या आहेत ना आमच्या झाडाच्या आहे. वरती आम्ही ना कुंडीमध्ये झाडं लावलेले आहेत. ते इतके छान मस्त अशा हिरव्या मिरच्या येतात. त्याला छोट्या छोट्या येतात पण खूप छान येतात आणि काही अशा मोठ्या पण आहे. आणि मस्त एखादी भाजी तरी आपली अशी 3 ते 4 दिवसामधनं होते. तर छान कुंड्यांमध्ये लावलेले आहेत. आणि हा आपला कांदा आहे. 3 ते 4 कांदे आहे मिडियम साईजचे. आणि मोहरी, कच्चे शेंगदाणे. आपण बनवायला सुरुवात करू. त्याआधी आपण याच्यामध्ये आता लसण, हिरव्या मिरच्या व्यवस्थित याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण दळून घेऊ. जास्त बारीक नाही करायचं, ते थोडंसं असं दरदर ठेवायचं म्हणजे भुग्यामध्ये खायला छान लागतं ते. आणि थोडंसं तिखटच बनवायला सांगितलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट बनवते. तुम्ही याच्यामध्ये तुमच्यानुसार मिरच्या कमी जास्त करून घेऊ शकतात. व्यवस्थित हे देठ वगैरे काढून आणि त्याच्यामध्ये लसूण घालून बघा व्यवस्थित असं थोडंसं जाड बारीक मी असं दळून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. कढई जाडबुडाची घ्यायची आहे म्हणजे त्याला लागलं जात नाही. त्याच्यामध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायची कढई. तेल घालून घेऊ आता कढईमध्ये. त्याच्यामध्ये मी साधारणतः 1 मोठा चम्मच तेल घालून घेणार आहे. भुग्याला थोडं तेल जास्तच लागतं आपल्या चुरम्याला. तेल झालं की आपण आता याच्यामध्ये ना जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे थोडेसे तळून घेणार आहे आधी. आता व्यवस्थित आपण हे तळून झालेले आहेत. हे बघा मस्त असं फुटायचा आवाज येतोय. आणि ते शेंगदाणे आपण त्याच भुगा जो आपल्याला आपण तळून ठेवला आहे ना त्याच्यावरच काढून घेणार आहे. म्हणजे दुसरं भांडं खराब पण नाही होणार आणि ते तेल त्याच्यामध्ये जाईल. सर्व काढून घ्यायचे असेच व्यवस्थित. आपण आता याच्यामध्ये जिरं घालून घेऊ. शेंगदाणे आपले तळून झाले. मोहरी घालून घेऊ आणि कढीपत्ता घालून घेऊ. आणि याच्यामध्ये लगेच आपण कांदा परतून घेऊ. कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन असा छान करून घ्यायचा. जास्त काळा पण नाही करायचा आहे, एकदम गोल्डन ब्राऊन पण नाही, असा लाईट गोल्डन करून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून कांदा आपला गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. जास्त पण ब्राऊन नाही झालेला बघू शकता तुम्ही. हे बघा त्याच्यामध्ये आपण आता जर ठेचा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे ना मिरच्या आणि लसूण, मिरच्या आणि लसूण आपण ज्या बारीक करून घेतल्या आहे ना त्या याच्यामध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित आता हा फ्राय करून घ्यायचा. मिरच्या छान ठेचा येतो व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करायचा. आपला हा ठेचा पण आता व्यवस्थित फ्राय झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आता हळद घालू. हळद मी हा छोटासा चमचा आहे, 1 चमच हळद घालणार आहे. थोडीशी अजून वरून. तर हळद पण व्यवस्थित हलवून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण घालू शकतात वरून, पण मी
घेतच असा हिरव्या मिरचीचा घातला आहे ना की भरपूर तिखट आहे, त्याच्यामुळे मी आता लाल तिखट नाही घालणार आहे याच्यात. सुरमा आपण याच्यात घालून घेऊ आणि छान हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त एक जीव खूप छान लागतो. करून बघा, पोह्यांलाही मात देईल असा आपला हा शिळ्या पोळ्यांचा चुरमा आहे. शिळ्या म्हणजे एकदमच शिळ्या पण नाही, त्या रात्रीच्या पोळ्या आहे. तुम्ही ताज्या पोळ्यांचा पण करू शकतात, पण मग शिळ्या पोळ्यांची जे टेक्स्चर येतं आणि जी चव लागते ना ते ताज्या पोळ्यांच्या चव्यामध्ये नाही लागत. तर तुम्ही रात्रीच्या पोळ्या जर उरल्या ना तर ते वाया पण नाही जात आणि एक असं यूज पण होऊन जातं आणि काहीतरी वेगळी डिश पण आपल्याला खायला भेटते. तर त्यासाठी कधीतरी एकदा हे खाऊन बघा. खूप जुनी डिश आहे आपली, खूप म्हणजे खूप आपले आई वडील असे पारंपरिक म्हणजे खूप करत आले ते खूप दिवसांपासून ती डिश आहे ही. याचा बाजरीच्या भाकरीचा पण चुरमा खूप छान लागतो, एकदम मस्त. आणि हा गव्हाच्या पोळ्यांचा पण खूप मस्त लागतो हा. आणि आपण आता याला मीठ घालून घेऊ. मीठ चवीपुरतं आपण आधी पोळ्या करून त्याच्यात पण घातलेलं असतं, तर आपण हे एकदम असं चवीने आणि चवीपुरतं आणि व्यवस्थित बाकीचा विचार करूनच घालायचं आहे. हा चम्मच घातला आहे मी, एक पण नाही घातला आहे, असा अर्ध्याला थोडासा वरती घातला आहे. तर व्यवस्थित हे परतून आपला चुरमा आता हा तयार झालेला आहे. बघा किती मस्त झाला आहे, वास पण एवढा छान येतोय ना, खूपच मस्त. आपण आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊ. व्यवस्थित हलवून घेऊ. हे बघा एकदम मस्त झालं आहे. सर्व करू आपण आता त्या एका डिशमध्ये. आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. आपला चुरमा आता तयार झालेला आहे आणि आपण आता टेस्ट घेऊया. आणि टेस्ट करायला आपण त्यांनाच बोलवूया. चला टेस्ट करून बघा बघा. कसा टेस्टी आहे? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.